स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत 2019चा क्वेश्चन पेपर 1, ज्यामध्ये पी-वाय तुम्हाला सांगते आता जी येणारी एक्झाम आहे, सेट एक्झाम 7 एप्रिलला, तर त्याचे पी-वाय-क्यू क्वेश्चन पेपर तुम्ही त्याचा सराव करणे खूपच इम्पॉर्टंट आहे. म्हणून तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. ह्याच्यामुळे तुम्हाला सर्व MCQचे आन्सर हे मिळतील आणि मध्ये मी इम्पॉर्टंट पॉईंटसुद्धा तुम्हाला सांगत जाईल. तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आता आपण आपल्या व्हिडिओला जास्त वेळ न घेता सुरुवात करूयात. पहिला क्वेश्चन आहे बघा. विमर्शित स्तरावरील अध्यापन ऑप्शन दिलेत. शिक्षक केंद्रीय आणि विषय केंद्रीय असते मात्र अध्ययन केंद्रीय नसते. ऑप्शन बी आहे शिक्षक केंद्रीय नसते मात्र विषय केंद्रीय आणि अध्ययन केंद्रीय असते. ऑप्शन सी शिक्षक केंद्रीय असते मात्र विषय केंद्रीय आणि अध्ययनार्थी केंद्रीय नसते. ऑप्शन डी आहे शिक्षक केंद्रीय नसते तसेच विषय केंद्रीय नसते मात्र अध्ययनार्थी केंद्रीय असते. त्याच्यामध्ये आपला आन्सर आहे ऑप्शन डी, शिक्षक केंद्रीय नसते तसेच विषय केंद्रीय नसते मात्र अध्ययनार्थी केंद्रीय असते. नेक्स्ट बघूया. प्रौढ अध्ययनार्थी 6 ध्यायी प्रेरित असतो. ऑप्शन ए आहे 6 ध्यायी प्रेरित असतो. ऑप्शन बी आहे स्वयंप्रेरित असतो. ऑप्शन सी आहे कुटुंब प्रेरित असतो. ऑप्शन डी आहे समाज प्रेरित असतो. ह्याचा आपला आन्सर आहे ऑप्शन बी, स्वयंप्रेरित असतो. नेक्स्ट बघा. थर्ड आहे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस म्हणजे डॅश डॅश होय. ऑप्शन ए आहे मोठ्या प्रमाणावरील सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन. ऑप्शन बी आहे मोठ्या प्रमाणावरील सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि शिक्षक निर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन. ऑप्शन सी आहे मोठ्या प्रमाणावरील सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑफलाईन अध्ययन. ऑप्शन डी आहे मोठ्या प्रमाणावरील सहभागी होण्यासाठी आरेखित केलेले लवचिक आणि शिक्षक निर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑफलाईन अध्ययन. तर आपलं आन्सर आहे ऑप्शन ए, मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्यासाठी आरेखित केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन. त्याच्यामध्ये बघा मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस ह्याच्या रिलेटेड खूप असे क्वेश्चन येतात. तुम्ही IMP करून ठेवा जेणेकरून तुम्हाला हा टॉपिक अनोळखी वाटणार नाही. ह्या टॉपिकविषयी जर तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्ही पेपरामधले कुठलेही या टॉपिकवर क्वेश्चन येऊ द्या, तुम्ही सगळं करू शकता, सगळे टॅटल करू शकता. त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन एकही टॉपिक मिस करू नका आणि PYQचा नक्की आणि नक्कीच तुम्ही सराव करा. तुम्ही सेट एक्झाम नक्कीच पास व्हाल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मेहनत घ्यावी लागेल. पण जर तुम्ही PYQचा स्टडी केला प्लस तुम्ही त्याचे जे टॉपिक निघतात ते काही समजत नाही, त्याच्या रिलेटेड गुगल सर्च करून काय आहे हे असं करून सगळं माहिती मिळवली ना तर तुम्हाला हा पेपर कधीच कठीण जाणार नाही. आणि शॉर्ट नोट्स तर नक्कीच काढा, शॉर्ट नोट्समुळे तुम्हाला खूपच फायदा होईल. नेक्स्ट बघूया. अध्यापनाच्या आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमुळे डॅशचा समावेश होतो. ऑप्शन आहे स्मार्ट बोर्ड्स, ऑप्शन बी आहे ग्रीन बोर्ड्स, ऑप्शन सी आहे तक्ते, ऑप्शन डी आहे नकाशे. त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन ए, स्मार्ट बोर्ड्स. नेक्स्ट, अंतर्गत मूल्यमापनाला खालीलपैकी काय लागू पडत नाही. ऑप्शन ए आहे अध्यापन आणि मूल्यमापन यांचे एकात्मीकरण. ऑप्शन बी आहे कौशल्य आणि क्षमता यांची तपासणी. ऑप्शन सी आहे समकालिक आणि निरंतर. ऑप्शन डी आहे केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग. तर ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन डी, केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग. नेक्स्ट, सत्य शोधण्यासाठीची संवाद पद्धती डॅश डॅश यांनी दिली. ऑप्शन ए आहे प्लेटो, ऑप्शन बी आहे सॉक्रेटिस, ऑप्शन सी आहे फ्रोबेल, ऑप्शन डी आहे हर्बर्ट. त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन बी, सॉक्रेटिस. नेक्स्ट,
जर एक चल नामांकन श्रेणीवर मोजले जात असेल आणि दुसरे चल आंतरश्रेणीवर मोजले जात असेल तर योग्य संशोधन पद्धती डॅश डॅश ही आहे. ऑप्शन ए आहे प्रायोगिक पद्धती, ऑप्शन बी आहे व्यक्ती अभ्यास पद्धती, ऑप्शन सी आहे तिर्यक छेदात्मक पद्धती, ऑप्शन डी आहे सहसंबंध पद्धती. ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन ए प्रायोगिक पद्धती. खालीलपैकी कोणते चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य नाही? ऑप्शन ए आहे तपासणी क्षमता, ऑप्शन बी आहे वस्तुनिष्ठता, ऑप्शन सी आहे गुंतागुंत, ऑप्शन डी आहे स्पष्टता. तर ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन सी गुंतागुंत. नेक्स्ट, जर वारंवारता वितरणाचे मध्यमान आणि मध्यांक अनुक्रमे 20 व 22 असतील तर त्या वितरणाचे बहुलक डॅश डॅश असेल. यासंबंधीचे क्वेश्चन हे तुम्ही करून ठेवा. कसं याचा फॉर्म्युला बनतो, काय आहे, ह्याच्यावरून तुम्हाला आन्सर मिळेल. मी तुम्हाला याच्यामध्ये आन्सर सांगते. ऑप्शन सी 26 तुम्ही करून बघा. नेक्स्ट, दुसऱ्याचे संशोधन आवश्यकते श्रेय न देता वापरणे यास डॅश डॅश म्हणतात. ऑप्शन ए आहे कॉपीराईट, ऑप्शन बी आहे वाङ्मय चौर्य, ऑप्शन सी आहे प्रकाशन, ऑप्शन डी आहे स्वामित्व हक्क. त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन बी वाङ्मय चौर्य. नेक्स्ट बघा, उतारावरील आहे 11 ते 15 पर्यंत. ह्याचे मी फक्त तुम्हाला हा उतारा तुम्ही वाचून घ्या. हा PYQ क्वेश्चन तुम्ही पुणेच्या युनिव्हर्सिटी सेट एक्झामच्या साईटवरून घेऊ शकता. मी ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आन्सर सांगणार आहे. भारतीय माणूस अन्नाग्राही आहे कारण डॅश डॅश. तर ऑप्शन ए आहे त्याची सर्वसमावेशकता, ऑप्शन बी आहे त्याची भावनात्मकता, ऑप्शन सी आहे त्याची संघटनशीलता, ऑप्शन डी आहे त्याचा बुद्धिप्रामाण्यवाद. त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन ए त्याची सर्वसमावेशकता. नेक्स्ट आहे, भारतीय समाज व्यवस्था ही वैविध्यपूर्ण आहे, तशी ती अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक समाज घटकाला त्याचे वैचारिक स्वातंत्र्य देणारीही आहे. त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन ए. नेक्स्ट, भारत हे कधीच एक राष्ट्र नव्हते कारण ऑप्शन ए आहे धर्मपंथांचा आंधळेपणा, ऑप्शन बी आहे सामाजिक अहंकार, ऑप्शन सी आहे जातीजातीतील स्वायत्तता, ऑप्शन डी आहे भाषिक समानता. त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन सी जातीजातीतील स्वायत्तता. नेक्स्ट, जातीय स्वायत्तता आणि प्रादेशिक स्वायत्तता या दोन बाबी स्वतंत्र असून या दोन्ही एकत्र आल्यास राष्ट्रीय ऐक्याची भावना वाढीस लागेल. त्याचं आन्सर आहे ऑप्शन बी संपूर्ण विधान बरोबर. नेक्स्ट, वाङ्मय अभिव्यक्तीचे माध्यम कोणते? त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन डी भाषा. डॉक्टर देवल यांच्या मते संप्रेषण म्हणजे संप्रेषण रिलेटेड तुम्ही या युनिटला तुम्ही पूर्ण असे माहिती तुम्हाला पूर्ण अशी मिळवून ठेवा की तुम्हाला एक्झाममध्ये जेणेकरून हे खूप सोपं असं जाईल. त्याच्यामध्ये आपले ऑप्शन दिलेत बघा. कल्पनांचे सामायिकरण, ऑप्शन बी आहे अनुभवांचे सामायिकरण, ऑप्शन सी आहे अवबोधन, ऑप्शन डी आहे भावनांचे सामायिकरण. त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन सी अवबोधन. नेक्स्ट, वर्गात पाठ शिकवण्यासाठी माध्यमांची निवड करताना शिक्षकाने पाठाची उद्दिष्ट आणि विद्यार्थ्यांचा वयोगट वापरल्या जाणाऱ्या माध्यमांविषयीचे ज्ञान व डॅश डॅश लक्षात घेतले पाहिजे. ऑप्शन ए आहे अध्ययन पद्धती, ऑप्शन बी आहे शैक्षणिक साधने, ऑप्शन सी आहे समूह माध्यम, ऑप्शन डी आहे मूल्यमापन व्यवस्था. तर ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन डी मूल्यमापन व्यवस्था. नेक्स्ट, ट्रॅफिक सिग्नल्स हे डॅश डॅश संप्रेषणाचे उदाहरण होईल. ऑप्शन ए आहे समूह, ऑप्शन बी आहे अशाब्दिक, ऑप्शन सी आहे शाब्दिक, ऑप्शन डी आहे एकाकडून अनेक. तर ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन बी अशाब्दिक. नेक्स्ट, एखाद्या मॉलमध्ये गिऱ्हाईके येतात आणि ते आपल्या सामायिक हिताच्या बाबींची एकमेकांमध्ये देवाणघेवाण करतात व त्या समूहाच्या कृती स्थिरपणे वृद्धिंगत होत जातात. हे डॅश डॅश समूहाचे उदाहरण होय. ऑप्शन ए आहे मुक्त, ऑप्शन बी आहे बद्ध, ऑप्शन सी आहे सहकारी, ऑप्शन डी आहे श्रेणीबद्ध. त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन ए मुक्त. नेक्स्ट,
काही वेळा समूह माध्यमे समाजाला चुकीच्या मार्गाला लावतात, कारण येथे ग्राहक डायजस्ट असतात. ऑप्शन ए आहे बहुजिन्सी, ऑप्शन बी आहे असंख्य, ऑप्शन सी आहे ऑप्शन सी आहे निरक्षर, ऑप्शन डी आहे चिकित्सक. त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन ए बहुजिन्सी. नेक्स्ट, आता हे बघा, हे सगळे मॅथचे आहे. मी तुम्हाला फक्त याचे ना आन्सर देऊन देते. मॅथ्स पार्ट तुम्ही स्किप करू नका, खूप सिम्पल असा असतो. तुम्हाला फक्त टेक्निक माहीत पाहिजे त्याची. आणि तुम्हाला मॅथ्स रिलेटेड जर व्हिडिओ हवा असेल तर तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी असे सोप्या पद्धतीने मॅथ्स कसं सॉल्व करायचे ते मी तुम्हाला व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सगळं शिकवेल. आणि एकदम अशा सोप्या ट्रिकने सांगेल की जिकडे तुम्ही ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन फक्त तुम्ही बघून कॅल्क्युलेशन डोक्यातच तुमचं होऊन जाईल आणि तुम्ही जास्त वेळ ह्या क्वेश्चनच्या मागे न घालवता पटापट सॉल्व करू शकणार. म्हणून तुम्हाला जर मॅथ्स रिलेटेड जर व्हिडिओ हवा असेल तर तसं तुम्ही सांगा. तर आपण बघूया याचा आन्सर, फक्त सांगून द्या. याचा आहे ऑप्शन डी. नेक्स्ट, याचा आहे ऑप्शन ए. नेक्स्ट, ह्याचा आहे ऑप्शन ए. नेक्स्ट, ह्याचा आहे आन्सर बी. नेक्स्ट, हे असे क्वेश्चन खूपच इझी आहे, तुम्ही अजिबात सोडू नका. हाताचे मार्क्स आहेत आणि तुम्हाला जमलंच नाही तर त्याला शेवटी सॉल्व करा. तुम्ही एकाच क्वेश्चनच्या मागे लागून राहू नका, शेवटी सॉल्व करायचे. जे जमत नाही ते क्वेश्चन शेवटीच ठेवायचे. ऑप्शन डी. नेक्स्ट, हे अशा क्वेश्चन आहे, हे तुम्ही ABCD प्रमाणे रफमध्ये तुम्ही ABCD लिहून असे क्वेश्चन सॉल्व करायचे, जेणेकरून त्याचे आन्सर लवकर फाइंड आउट होतील. याचा आहे ऑप्शन बी. नेक्स्ट, पोपटाचा रंग हिरवा आहे हे विधान डायजेस्ट प्रमाणाचे आहे. ऑप्शन ए आहे प्रत्यक्ष, ऑप्शन बी आहे अनुमान, ऑप्शन सी आहे उपमान, ऑप्शन डी अर्थापत्ती. तर ह्याचं आन्सर आहे आपलं ऑप्शन ए. ह्याचा आहे आपलं आन्सर ऑप्शन सी. खूप सोप्या पद्धतीचे असे सेट केलेले आहे, तुम्ही अजिबात सोडू नका. हाताचे मार्क्स आहेत, जास्तीत जास्त स्कोर करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुम्हाला ह्याचा नक्कीच फायदा होईल. तुम्हाला स्कोरिंगसाठी खूपच छान, पेपर 1 हा खूपच छान असा सब्जेक्ट आहे. अजिबात त्याला तुम्ही असं हलक्यात घेऊ नका आणि जास्त असं वरती म्हणून असा अभ्यास करू नका. त्याचा खरंच सिरियस होऊन तुम्ही अभ्यास करा. नेक्स्ट, ह्याचा आहे बघा, तुम्हाला मी फक्त आन्सर सांगते, तुम्ही हे सॉल्व करू शकतात. मॅथ्सचे क्वेश्चन अजिबात स्किप करण्यासारखे नसतात. ह्याचा आहे ऑप्शन सी. ह्याचा आहे आन्सर ऑप्शन डी. आता हे नेक्स्ट पूर्ण वर्तुळ आकृतीवर आधारित क्वेश्चन्स आहेत. याचा आहे ऑप्शन सी. ऑप्शन ए. ICTचे क्वेश्चन लॉंग फॉर्म अजिबात विसरू नका. हे तुम्हाला तोंडपाठच पाहिजे. कुठलंही आले क्वेश्चन याच्यावर तर तुमचं आन्सर हे रेडीच पाहिजे. जगातील पहिला संगणक ENIAC या वर्षी विकसित करण्यात आला. ऑप्शन ए आहे 1945, ऑप्शन बी आहे 1940, ऑप्शन सी आहे 1955, ऑप्शन डी आहे 1960. त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन ए 1945. नेक्स्ट,
भारतात पुढीलपैकी कोणती संवाद सेवा नुकतीच बंद करण्यात आली? ऑप्शन ए आहे टपाल सेवा, ऑप्शन बी आहे दूरध्वनी, ऑप्शन सी आहे तार, ऑप्शन डी आहे फॅक्स. त्याच्यामध्ये आपला आन्सर आहे ऑप्शन सी तार. नेक्स्ट, महाराष्ट्रात शिक्षक म्हणून नोकरी करू इच्छिणाऱ्यांनी स्वतःची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे आवश्यक आहे? ऑप्शन ए आहे सरल, ऑप्शन बी आहे महाजॉब्स, ऑप्शन सी आहे ई सेवा, ऑप्शन डी आहे पवित्र. त्याच्यामध्ये आपला आन्सर आहे ऑप्शन डी पवित्र. नेक्स्ट आहे भारतीय डिजिटल राष्ट्रीय ग्रंथालय संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? ऑप्शन ए आहे हा केंद्र सरकारच्या तंत्रज्ञान विभागाचा प्रकल्प आहे, ऑप्शन बी आहे एक खिडकी शोध सुविधा असलेला हा शैक्षणिक संदर्भ साहित्याचा आभासी साठा आहे, ऑप्शन सी हे ग्रंथालय दिव्यांग अभ्यासकांना सहजपणे वापरता येते, ऑप्शन डी आहे या ग्रंथालयाचा विकास भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT खरगपूर येथे करण्यात येत आहे. त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन ए हा केंद्र सरकारच्या तंत्रज्ञान विभागाचा प्रकल्प आहे. नेक्स्ट, ओझोन कमी करण्याच्या पदार्थाविषयीची परिषद डायजेस्ट म्हणून ओळखली जाते. ऑप्शन ए आहे बेसल परिषद, ऑप्शन बी आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, ऑप्शन सी आहे रामसर परिषद, ऑप्शन डी आहे विविध देशांची गटांची परिषद. त्याच्यामध्ये आपला आन्सर आहे ऑप्शन बी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. नेक्स्ट आहे ध्वनी तीव्रतेची पातळी मोजण्यासाठी पुढीलपैकी कोणते एकक वापरले जाते? हे खूप सिंपल असं आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आपल्या विज्ञानमध्ये तुम्ही स्कूल डेजमध्ये शिकलेच असणार. हे असे मायनॉर असे क्वेश्चन असे येतात की तुम्ही हातातून घालून देता, तर तसं करू नका. तुम्ही सगळं सोबत घेऊन चाला. ऑप्शन ए आहे जूल, ऑप्शन बी आहे PPM, ऑप्शन सी आहे बीट, ऑप्शन डी आहे DB. त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन डी. नेक्स्ट, हरित भारत मोहीम हा डॅशचा भाग आहे. ऑप्शन ए आहे सहस्त्रक विकास उद्दिष्टे, ऑप्शन बी आहे नद्या विकास योजना, ऑप्शन सी आहे स्वच्छ भारत अभियान, ऑप्शन डी आहे वातावरणीय बदलासाठीचा राष्ट्रीय कृती योजना. त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन डी वातावरणीय बदलासाठीची राष्ट्रीय कृती योजना. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा सहकार्य विकसनशील कोणी प्रस्तावित केले होते? ऑप्शन ए आहे भारतीय प्रधानमंत्री, ऑप्शन बी आहे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, ऑप्शन सी आहे आफ्रिकन युनियन, ऑप्शन डी आहे युरोपियन युनियन. त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन ए भारतीय प्रधानमंत्री. अन्न साखळीतून निर्माण होणारी विषारी रसायने डॅशला कारणीभूत होतात. याच्यामध्ये आपला आन्सर आहे ए संचय, ऑप्शन बी उत्सर्जन, ऑप्शन सी जैव विस्तारीकरण, ऑप्शन डी काढून टाकणे. त्याच्यामध्ये आपला आन्सर आहे ऑप्शन सी जैव विस्तारीकरण. नेक्स्ट, तांत्रिक व वैज्ञानिक शिक्षण हे डायजेस्ट प्रणालीमध्ये दिले जात होते. ऑप्शन ए वैदिक शिक्षण, ऑप्शन बी पूर्व वैदिक शिक्षण, ऑप्शन सी बुद्धिस्ट शिक्षण, ऑप्शन डी इस्लामिक शिक्षण. ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन सी बुद्धिस्ट शिक्षण. नेक्स्ट, UGCने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार डॅशच्या राज्यात सर्वात जास्त विद्यापीठे आहेत. ऑप्शन ए आहे उत्तर प्रदेश, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी तामिळनाडू, ऑप्शन डी राजस्थान. ह्याच्यामध्ये आपला आन्सर आहे ऑप्शन डी राजस्थान. नेक्स्ट, विविध विद्याशाखेतील MOOCs कोर्सेस विकसित करण्यासाठी MHRDने 8 राष्ट्रीय कोऑर्डिनेट्स पैकी डॅशची एक संस्था नामित केलेली आहे. ऑप्शन ए आहे मुंबई विद्यापीठ, ऑप्शन बी आहे विद्यापीठ अनुदान आयोग, ऑप्शन सी आहे YH महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, यशवंत चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, ऑप्शन डी आहे IIT मुंबई. ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन बी विद्यापीठ अनुदान आयोग. नेक्स्ट, बहुतांशी राज्य विद्यापीठे ही डॅशच्या स्वरूपाची विद्यापीठे आहेत. ऑप्शन ए आहे संलग्नित, ऑप्शन बी आहे अभिमत, ऑप्शन सी आहे स्वयंअर्थसहाय्यित, ऑप्शन डी आहे खाजगी. ह्याच्यामध्ये आपला आन्सर आहे ऑप्शन ए संलग्नित. नेक्स्ट, लास्ट क्वेश्चन, प्राचार्यासाठी प्रशासकीय कोर्स कोणत्या आस्थापना आयोजित करते? ऑप्शन ए आहे मानव संसाधन मंत्रालय, ऑप्शन बी आहे विद्यापीठ अनुदान आयोग, ऑप्शन सी आहे राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ, ऑप्शन डी आहे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद. याच्यामध्ये आपला आन्सर आहे ऑप्शन सी राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ.
जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. मी तुमच्यासमोर हे खूप सिंपल अशा पद्धतीने असे व्हिडिओ घेऊन येईल. त्याच्याने तुमचा सराव अधिक होईल. सगळे PYQ क्वेश्चन पेपरचा तुमचा स्टडी चांगला झाला तर तुम्ही एक्झाममध्ये नक्कीच पास व्हाल आणि तुम्हाला आयडिया आली की कोणते क्वेश्चन कसे हँडल करायचे तर तुम्ही सहजतेने करू शकता. थँक्यू.